बस झाले. मस्त. तर हे अर्धा किलो चिकन आहे. मी 15 ते 20 मिनटासाठी मुरत ठेवलं होतं हळद आणि मीठ टाकून. तर आता फोडणीला घालून घेते. फोडणीसाठी कांदा तडतडायला ठेवलेला आहे मस्तपैकी. असा गुलाबीसर झाला का मग मी त्यामध्ये चिकन घालून घेते. तर चिकन हलवून घेतलेले. आता याच्यावरती ताट ठेवले. ताटामध्ये 1 ते 2 ग्लास पाणी. तर हे बघा, आता चिकनला आहे ना बऱ्यापैकी स्वतःचं म्हणजे मीठ वगैरे आपण चोळल्यामुळे आहे ना अंगचं पाणी सुटतं. त्यामुळे हे ताटातलं पाणी काही लगेच टाकायचं नाही. जेवढं त्याला अंगचं पाणी सुटतं त्यावेळेला ते तितकंच टेस्टी लागतं असं म्हणतात. इकडे शेजारी मस्तपैकी भात लावलेला आहे. तर चिकनच्या मसाल्यासाठी आहे ना इथं लसूण पाकळी घेतली मी सोलून, आलं घेतले, कांदा आहे, कोथिंबीर आहे आणि खोबरं कापून घेतलेलं आहे. अशा प्रकारे आता हा मसाला मी मस्तपैकी असं तेलावरती भाजून घेते. याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही अजून याच्यामध्ये मसाल्यामध्ये काही ॲड करत असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. इकडं आपले चिकन शिजलेलं आहे आणि इथं भातही तयार झालेला आहे. अशा प्रकारे वाटून घेतलेले आहे मी. आता चिकन फोडणीला घालण्यासाठी तेल तापत ठेवलेले मी. आता हा जो मसाला आहे तो या तेलामध्ये टाकून घेते. हळद, गरम मसाला, हा आहे कांदा लसूण मसाला. हा असा तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे आणि नंतर याच्यामध्ये चिकन घालायचं आहे. मसाला परतून झाला का त्यामध्ये मी चिकन टाकून घेतलेलं आहे आणि असंच 10 ते 15 मिनिट शिजून देऊया. म्हणजे मसाल्याचा जो अर्क असतो तो त्याच्यामध्ये उतरेल आणि छान होईल. हे असं एवढा घट्ट ठेवलेलं आहे. आता 10 मिनटं झालं, छान शिजून झालेलं आहे. याच्यावरती कोथिंबीर टाकूया. चिकन शिजून झालेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.